कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहिल्यादेवी हे चांगलं लक्षण नाहीये. हा मूर्तीचा अवमान आहे. आणि गुरुजींनी सांगितले होते की या मूर्तीचा अवमान झाला तर जो प्रलय येईल त्यापासून वाचणे अशक्य आहे. जे व्हायला नको तेच घडलं. आता यातून काहीतरी अरिष्ट नक्की येणार. काय अहिल्या, कसला विचार करतेस? आपला आदित्य सुखरूप आहे हे महत्वाचं नाहीये का? सारखा विचार कसला करतेस ग? रिलॅक्स राहा ना जरा. कशी रिलॅक्स राहू श्रीकांत? हे बघ, त्या दिवशी त्या मूर्तीच्या घरात स्थापना होणं गरजेचं होतं असं गुरुजी म्हणाले होते, आणि आपल्या घरातून ती मूर्ती परत गेली हे खटकतंय मला. गुरुजी, स्पीकरवर टाक. नमस्कार गुरुजी. तुम्ही आलात का यात्रेहून? आणि तुम्ही 2 दिवसात काही उपाय आहे का कळवणार होतात. म्हणजे माझ्या आदित्यच्या जीवाला धोका तर नाहीये ना? अहिल्यादेवी, तुमच्या मनातली भीती मला कळतीये. त्या दिवशी घरात मूर्तीची स्थापना होणं खूप गरजेचं होतं. मूर्ती भंग पावली हे चुकीचंच झालं, पण मूर्ती जिच्या हातून भंग पावली आहे त्या व्यक्तीचा हेतू निश्चितपणे वाईट नव्हता. त्यामुळं ते संकट आदित्यवर निश्चितपणे बेतणार नाही याची खात्री बाळगा. हा, मात्र आदित्यच्या सुरक्षिततेसाठी ते सुरक्षा कवच शोधून काढणं खूप गरजेचं आहे. या व्यतिरिक्त काही उपाय आहे का हेही मी शोधतोच आहे. बर, ठीक आहे गुरुजी, ठेवते. अहिल्या, आपण कोणाचंही वाईट केलं नाही ना, मग आपल्या सोबत सुद्धा काहीही वाईट होणार नाही. तू नको काळजी करूस. तर खूप उशीर झालाय. आदित्य, आई, कुठे निघालायस? मी ऑफिसला चाललोय. खूप महत्वाची मीटिंग आहे. पण आज ऑफिसला जायलाच हवं का? आई, तू खूप जास्त काळजी करतेस माझी. कशी काळजी नको करू मला सांग. आई, हे बघ, मला मान्य आहे गुरुजींनी सांगितल्यापासून तुला खूप टेन्शन आलंय आणि तुझी श्रद्धाही मला कळतीये. पण एक काम तर नाही थांबू शकत ना. आपल्या कित्येक कामगारांचं पोट चालतं. बिझनेसही तितकाच महत्वाचा नाही. डोंट वरी, मी ऑफिसला पोचले लगेच तुला कॉल करतो. ओके? ठीक आहे, नीट जा. तू जास्त विचार करत बसू नकोस. नाही. आज अहिल्याबाईंनी नाही तर घरात अशी शांतता आहे. असं कसं? आजची अहिल्यादेवी तर मीच आहे ना. मी बघते ना ती पारू आणि सावित्री कुठे. त्या दोघींना चांगलंच कामाला लावते, कारण आज फक्त मी ऑर्डर्स देणार. सावित्री, पारू, दामिनी मॅडम, काही हवंय का तुम्हाला? का ग सावित्री, तुला माझ्या मनातलं काही ऐकू येत नाही का? झाला झाला तुमच्या दोघींचा टाइमपास करून. आजच्या दिवसभरात जी काही कामं होती ती उरकली आहेत का? हो, बऱ्यापैकी झाली. हो काय हो? आज माझ्या स्पेशल मैत्रिणी येणार आहेत. त्यामुळे पारू, घर ना असं असं नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवायचं. हे काचेवर जे डाग आहेत ना ते नीट क्लीन करून घ्यायचे. तुझी देवी आई घरात असताना जशी कामं करतेस ना तशी कामं करायची.
आणि सावित्री, आज या घरात अहिल्या देवी मी आहे, त्यामुळे तुम्ही दोघींनी माझ्या ऑर्डर्स फॉलो करायच्या. आणि ऐका, स्वयंपाकात काय बनणार आहे हे सुद्धा मीच सांगणार. घरात आज कोण चहा घेणार, कोण कॉफी घेणार हे सुद्धा मीच ठरवणार. त्यामुळे जेवढं मी सांगते तेवढंच करायचं, जास्तीचा शहाणपणा करायचा नाही. कामाला लाग. हा बोल ग, कुठे पोहोचलात? ओके, हा हा या. बरोबर. काय आज अहिल्या मॅडम घरी नाहीयेत म्हणून दामिनी मॅडमनी आपल्या मैत्रिणींना बोलवले अहिल्या मॅडम सारखा रुबाब झाडायला. पारू, आज तुझं काही खरं नाही. दादाला थोडा त्रास देऊयाच ना. बघू कबूल झाला तर झाला की ती मुलगी पारूच आहे. का फोन करतोय आता? इथं मला अर्जंट मीटिंग आहे. कट केलं माझा फोन. प्रीतम, माझ्याकडे टाइमपास करायला अजिबात वेळ. दादा, पारूचा हात भाजला. अरे खूप लागला यार तिला. काय हो. अरे असं कसं काय? काय करत होती ही वेडी मुलगी? अक्षरशः ना वेंदाळ सारी. अख्खा हात भाजून घेतलाय रे त्या मुलीने. तर मी म्हणतोय आपण मलम लावूया, ड्रेसिंग करूया, तेही ऐकत नाहीये. अरे माझं काय कोणाचंच ऐकत नाहीये. मला वाटतं तुझं ऐकेल. तू येऊ शकतो काय घरी? मी आलोच. तुझ्या सोबतीची आस, तुझ्या डोळ्यातला प्रकाश, पुरेसे एवढेच कारण या जगण्याला. असो हाती तुझाच हात, तुझा सहवा. काय झालंय तुझं? काय बघ. अरे इतका सुंदर फोटो आहे पारूचा आणि त्या मागची चारोळी तर त्याही पेक्षा सुंदर आहे. अरे लेखक कोण आहे ते माहित नाही मला. लेखक माहिती असताना हातांची पप्पी घेतली असते बघ. तू जास्त शांतपणा करू नको. तो फोटो दे. फोटो दे. हे बघ, तुझी चोरीला पकडली गेली आता. मला माहिती आहे की ही चारोळी तू पारूसाठीच लिहिली आहेस. हा, आणि इतके दिवस तुझ्या डोळेवालीच्या प्रेमात असल्याचं नाटक करतेस ना, ते पण पारूच आहे. तू काही काय बोलतोस या? काही काय बोलतोस? मी काही बोलतोय? अरे मला तर हे पण माहिती आहे की पारूचे डोळे रोगोसोबत मॅच कसे झाले, कारण ती रोगोवाली पण पारूच आहे. नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. हो का? मग एक काम करतो, मी आईला बोलवतो. आई फोटो बघेल काय तर सोक्षमोक्ष लावेल. आई, आई आवाज. तुला माहिती आहे तर तू का आता जगाला ओढून सांगशील? तेच, जर तुला वाटतं ना की मी जगाला ओढून नाही सांगावं, मग तूच कबूल कर ना की तुझं प्रेम आहे पारूवर. हो हो हो, माझं पारूवर प्रेम आहे. काय झालंय दोघांना काय माहित, पण खुश दिसतात. अरे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.